आणि यानंतर तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या सविस्तर स्वरूपात पाहूयात। उन्हाच्या तप्त झळा सुसह्य करणारी वातानुकूलित यंत्रणा, कूलर, पंखे यांचा वापर आता वाढलाय। त्यामुळे मुंबईसह राज्यभरात विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे। मुंबईमध्ये तर अवघ्या आठवड्याभरात वीज मागणीमध्ये 15 ते 17% इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे। उन्हाचा तडाखा कायम राहिल्यास विजेच्या मागणीत आणखी भर पडेल असा अंदाज आहे। यंदा मार्च-एप्रिलमध्ये मोठी उसळी पारानं घेतल्यामुळे मुंबईसह राज्यात विजेचा वापर हा अचानक वाढला। त्यामुळे अनेक नवीन विक्रम हे प्रस्थापित झालेत। मार्चमध्येच विजेची मागणी 30,000 मेगावॅटच्या पुढे नोंदवली गेली, तर मुंबईची दिवसाची मागणी सुमारे 3.5 ते 4,000 मेगावॅटपर्यंत पोहोचलेली होती। राज्यात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे। आतापर्यंतचे उष्णतेचे सर्व रेकॉर्ड्स मोडले जाणार असल्याचा अंदाज असून ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे। विदर्भातील अमरावती, वर्धा, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। नागपूर जिल्ह्यामधील काही भागांमध्ये हीटवेव्ह असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। मुंबई शहर आणि पूर्व उपनगरामध्ये पुढील आठवडाभर पाणी पुरवठ्यामध्ये 5% कपात केली जाणार आहे। जलबोगदाच्या कामासाठी ही कपात लागू केली जाते। त्यामुळे चर्चगेट ते लालबाग परळ, वडाळ्यापर्यंतच्या भागामध्ये आणि पूर्व उपनगरामध्ये कुर्ला ते मुलुंडपर्यंत पाणी पुरवठ्यात 5% कपात करण्यात आली आहे। मुंबईमधील सायन पूर्व पश्चिम भागांना जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचं काम 15 जुलैपर्यंत पूर्ण करावे असे निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिलेले आहेत। त्यामुळे लवकरच हा पूल मुंबईकरांच्या सेवेसाठी रुजू होणार आहे। रस्ते काँक्रिटीकरण कामं करताना गुणवत्तेला प्राधान्य द्यावं, तसंच 30 एप्रिल 2026 नंतर कोणतेही नवीन खोदकाम हाती घेऊ नये आणि रस्त्यांची सर्व कामं दिनांक 31 मे पर्यंत पूर्ण करून घ्यावीत आणि रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत, असे विविध निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिलेले आहेत। विमानतळावर सामान्य प्रवाशांना माफक दरात चहा, नाश्ता आणि गोड पदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी मुंबई विमानतळ टर्मिनल 2च्या 1 आणि 2 क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ उडान कॅफे आहे। मात्र प्रवासी विमानामध्ये चढण्यासाठी सुरक्षा तपासणीच्या गडबडीत असल्यानं इच्छा असून सुद्धा प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीयेत। त्यामुळे इथलं उडान कॅफेची जागा बदलण्याची मागणी केली जाते।